शरद पवार किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत। रायगडावर शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हाचं अनावरण होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह दिले। शरद पवार गट आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी घेऊन रिंगणात उतरणार आहे आणि याच तुतारी चिन्हाचा किल्ले रायगडावर भव्य लॉन्चिंग सोहळा आता होतोय। यावेळी शरद पवारांचा आमदार खासदार पदाधिकारी उपस्थित आहेत। पवारांनी रोपवे जवळून राजदरबाराकडे डोलीतून नेण्यात आले। शरद पवारांना डोलीतून रायगडावर नेत होते त्यावेळची ही दृश्य आहेत। शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व महत्त्वाचे नेते आमदार खासदार हे रायगडावर पोहोचलेत आणि थोड्याच वेळात तुतारी या चिन्हाचा लॉन्चिंग सोहळा शरद पवारांच्या हस्ते संपन्न होणार आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला अर्थात या गटाला दिलेले। आता या तुतारी चिन्हाचं लॉन्चिंग भव्य दिव्य स्वरूपात रायगडावर होतंय। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुतारी या नव्या चिन्हासह शरद पवार गट निवडणुकांना सामोरं जाणार आहे। राजा शिवछत्रपतींच्या भाळावरती भेटतंय खरं तर ची गोष्ट ही, कारण ज्या भूमीतून 350 वर्षांपूर्वी रयतेच्या राज्याची द्वाही फिरली, याच मातीतून शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही एक आज्ञापत्र आणि ही आज्ञा सर्वसामान्य जनतेसमोर आली आणि एक महाराष्ट्राचा स्वाभिमान जिथं जागृत झाला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचं चिन्हाचं अनावरण होतं। ही अभिमानाची गोष्ट तुतारी आहे। खासदार अमोल कोल्हे हे रायगडावर दाखल झाले त्यावेळेला ते बोलत होते। पवारांसोबतच सगळे आमदार आणि खासदार सुद्धा रायगडावर दाखल झाले। काही वेळापूर्वी शरद पवारांना डोलीतून रायगडावर आणलेले या चिन्हाचं अनावरण शरद पवारांच्या हस्ते होणार आहे। शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शरदचंद्र पवार गट तुतारीनं निवडणुकांचा रणशिंग फुंकणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह दिलं आहे।